गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. मित्रांनो, आज शनिवार जरी असला तरी आज मार्केट चालू राहणार आहे, कारण आज आहे बजेट, युनियन बजेट. तर मग याची झलक आपण कालच पाहिलेली आहे. काल काय झालं मित्रांनो, काल एवढ्या मोठ्या रॅलीची बिलकुल एक्सपेक्टेशन नव्हती किंवा तशी काही गरजही नव्हती. परंतु झालं काय की एकतर मोदींनी केलेलं भाषण आणि त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे त्यांनी मांडले, ते तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल. त्यानंतर जो काही इकॉनॉमिक सर्वे काल प्रेझेंट केला गेला तर तो खूप स्मार्टली प्रेझेंट केला गेला. म्हणजे एखादी गोष्ट जरी निगेटिव्ह असेल तरी त्याला पॉझिटिव्ह वेने मांडण्याचा प्रयत्न केला गेला आणि असं दाखवण्यात आलं आहे की आता आजच्या बजेटमध्ये खूप चांगले अनाउन्समेंट होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे फार चांगलं वातावरण काल अचानक निर्माण झालं आणि मार्केट आपण पाहतो की पाहिलं की साधारण एक 30-40 पॉईंट मार्केट तसंही गॅप अप ओपन झालं होतं, तसंही गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि सुरुवातीला थोडंसं खालीही गेलं. परंतु त्यानंतर जेव्हा तो इकॉनॉमिक सर्वे आला त्यानंतर हळूहळू स्टेबल व्हायला लागलं आणि त्यानंतर मार्केटनं शूटअप केलं. म्हणजेच काय की एकंदर आजच्या बजेटमध्ये मार्केटला खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि जर कदाचित चुकून त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मग मार्केट आपल्याला फार मोठं डिझास्टर पाहायला मिळू शकतं. आज मार्केटमध्ये खूप मोठं मुवमेंट हे होणारच आहे, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड. ज्या पद्धतीनं बजेट मांडलं जाईल आणि बजेटमधले मुद्दे समोर येतील ते ज्या ज्या कंपन्यांसाठी फेवरेबल असतील त्या कंपन्यांमध्ये अचानक बाईंग व्हायला सुरुवात होईल. मोस्टली ज्या गव्हर्नमेंट कंपनीज आहेत, PSUs आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला स्टॅन्स पाहायला मिळू शकतो आणि तो कालही पाहायला मिळाला. जसं आपण पाहू शकतो की कोल इंडियासारखे जे काय स्टॉक्स आहेत, NMDC वगैरे, की जे खूप सारे बीटन डाऊन स्टॉक्स होते, तर याच्यामध्ये आपल्याला अचानक बाईंग पाहायला मिळालं काल. तर तेच आज कंटिन्यू राहू शकतं. जर आता आपण ओव्हरऑल US मार्केट जर काल रात्री पाहिलं तर काल रात्री US मार्केट पहिल्यांदा बुलिश झालं आणि त्यानंतर मार्जिनली अगदी थोडंसं खाली येऊन क्लोज झालेलं आहे. थोडं रेटमध्ये, परंतु फार काही काळजी करण्यासारखं नाही. तर तिथे मार्केट वर जाण्यामागचं कारण होतं की तिथे रिलीज झाला होता कोर इन्फ्लेशन डेटा, की जो ॲज पर एक्सपेक्टेशन आला, त्यामुळे मार्केट बुलिश झालं. परंतु नंतर न्यूज आली, न्यूज इन द सेन्स माहीत सगळ्यांनाच होतं, परंतु नंतर ते सगळ्यांना सांगण्यात आलं न्यूज थ्रू की आज 1 तारखेला जसं आपल्याकडे बजेट आहे तसंच आज संध्याकाळी ट्रम्प जे आहेत तर ते टॅरिफ इम्पोज करणार आहेत. तर साहजिकच आहे की ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे मेक्सिको, कॅनडा आणि चायना या 3 देशांवरती ते टॅरिफ इम्पोज करणार आहेत. मग आता ते किती टॅरिफ इम्पोज करतात, खूप जास्त करतात का, किंवा मग नॉर्मल टॅरिफ इम्पोज करतात, ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आता आपण ते जर पाहिलं तर साहजिकच आहे की त्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं US मध्ये आणि त्यामुळे तिथलं मार्केट थोडंसं खाली येऊन बंद झालं आहे आणि जे काही क्रूड ऑइल आहे तर त्याला त्याचा फायदा होतो, म्हणून क्रूड ऑइल आपल्याला वरती गेलेलं पाहायला मिळते. म्हणजे ग्लोबल सिनेरिओ काही फार फेवरेबल आहे इंडियन मार्केटसाठी असं नाही, परंतु आज आपलं मार्केट हे ग्लोबल सिनेरिओला बिलकुल इंडिकेट करणार नाही किंवा ग्लोबल सिनेरिओला रिॲक्ट करणार नाही. आपल्याकडे आहे बजेट आणि बजेटलाच मार्केट रिॲक्ट करणार आहे. आज कळेल की FIIs इथनं पुढं पुन्हा सेल करत राहतील का आता FIIs पुन्हा परत इकडे येण्याचा प्रयत्न करतील, ते सगळं बजेटमध्ये समजेल. तसं काल थोडंसं इंडिकेशन मिळालं. काल FIIचं सेलिंग जे आहे ते बऱ्यापैकी कमी झालं आहे. त्यांनी काल फक्त एक 1800 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं त्यांच्या दुप्पट बाईंग केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एक चांगलं बाईंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जर आता आपण लोकली जर पाहिलं तर 11 वाजता साधारण बजेटला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 11 नंतरच मार्केटमध्ये एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत इंडिया विक्स वाढलेला आहे, त्यामुळे आधीच तुम्ही कुठलेही कॉल म्हणा, पुट म्हणा, बाय करून बसू नका. जेव्हा ॲक्च्युअल अनाउन्समेंटना सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही ते बाईंग करायला सुरुवात करा, आयदर सेलिंग करायला सुरुवात करा, जसा तुमचा व्ह्यू असेल तसं. ओके. परंतु ॲज पर माय व्ह्यू मोस्टली मार्केट पॉझिटिव्ह राहण्याचे
चान्सेस आहेत, कारण मार्केट ऑलरेडी खूप बिटन डाऊन आहे आणि गव्हर्नमेंटलाही माहीत आहे की आपण जर काही चांगल्या अनाऊन्समेंट्स, चांगल्या गोष्टी जर केल्या नाहीत तर इथनं पुढे एक वर्षभरसुद्धा मार्केट डाऊन राहू शकतं आणि फक्त ते मार्केटचा विचार करत नाहीत, परंतु ते इकॉनॉमीसाठी सुद्धा फार हार्मफुल आहे. आता त्यांनी जे नेक्स्ट इयरचं प्रोजेक्शन सांगितले GDPचं, तर ते 6.4% सांगितलेलं आहे, की जे लास्ट इयरला 8% होतं. तर साहजिकच आहे की बऱ्यापैकी गोष्टी रिड्यूस झाल्यामुळे ही गोष्टसुद्धा आपल्याला रिड्यूस झालेली पाहायला मिळते. परंतु यामध्ये फार काही जास्त चिंता करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आजच्या अनाऊन्समेंट्सवरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड राहतील. तर मग व्होलॅटिलिटीसाठी तयार राहा, कारण व्होलॅटिलिटी तर मार्केटमध्ये राहणारच आहे. आय होप मित्रांनो, तुमच्या ज्या काही पोझिशन्स हायर साईडला फसलेले असतील, अडकलेले असतील, तर तिथे मार्केटमध्ये निघण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं, एखादीही बॅड न्यूज मार्केटमध्ये फार मोठं डिझास्टर क्रिएट पुन्हा करू शकते. कारण जरी आपलं बजेट चांगलं राहिलं आणि समजा ट्रम्पने काही इम्पोज केले मोठमोठे टॅरिफ्स, तर सोमवारी फार मोठं गॅपडाऊन आपल्याला पाहायला लागू शकतं. आणि जर समजा त्यांनी काही केलंच नाही असंही होऊ शकतं, किंवा अगदी मार्जिनली जर समजा टॅरिफ इम्पोज केले तरीही मार्केट खुश होईल आणि मार्केट एक मोठं गॅपअप ओपन होऊ शकतं. त्यामुळे या अनसर्टन्टीमध्ये थोडंसं कॉन्शियस होऊनच ट्रेड करणं, इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही फायद्याचं राहतं. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.